टीईटी आणि नीट पेपर फुटी प्रकरण देशभरात गाजतंय। या पेपर फुटी प्रकरणामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। काहींनी तर आत्महत्या केली आहे। पेपर फुटीच्या प्रकरणाची सखोल तपासणी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली। त्याबद्दलचं निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांना देण्यात आलं। टीईटी, नीट आणि अन्य परीक्षांचे पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांचंच नुकसान होत आहे। त्याला सर्वस्वी संबंधित खात्यांचे मंत्री आणि भ्रष्ट शिक्षण खातं जबाबदार आहे। 23 जानेवारी 2025 मध्ये मुरगुड इथंही टीईटी पेपर फुटी प्रकरण उघडकीस आलं होतं। त्याबद्दल मुरगुड पोलीस ठाण्यात 17 संशयितांवर गुन्हा नोंद झाला। पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी त्या प्रकरणाचा तपास केला। मात्र ज्या लोकांना टीईटी पेपर फुटी प्रकरणी अटक केली त्यांनी फोडलेले पेपर कोणाला दिले याचा उलगडा झालेला नाही। कारण असे जर चोर वाटेनं शिक्षक कायम होणार असतील तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार आहेत? ते देशाचं भवितव्य काय घडवणार आहेत? यांचे प्रमाणपत्र जी लोक आहेत त्यांना प्रमाणपत्रांची रद्द करा आणि ते कनेक्शन आहे ते शिवाजी विद्यापीठचे काही विभाग प्रमाण पोहोचले आहेत ती कोण आहेत हा तपास एकंदरीत पुन्हा फेर तपास करा आणि जी लोक आहेत 150-200 लोक की त्यांना पेपर पोहोचवलेले आहेत त्यांना सटके देऊन त्याला कबूल करा या लोकांचा 17-18 ना आणि पुन्हा त्यांचा तपास करा आणि जी कोण लोक 200 आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण अटक करा आणि त्यांना दिलेले प्रमाणपत्र रद्द करा अशी आज आम्ही मागणी संबंधित डीआयजी साहेबांकडे आम्ही केलेली आहे। पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसंच त्यांचं परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र रद्द करावं आणि या संपूर्ण केसचा फेर तपास व्हावा या मागणीचं निवेदन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांना देण्यात आलंय।